स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील सिंहगड रोड येथील धायरी या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि मला खरंच खूप छान वाटतं, कारण तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ का होईना पण वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात आणि स्वतःसाठी आनंद उपभोगता आहात. खूप छान वाटतं, कारण ते फार गरजेचं असतं. कारण अगदी मनापासून सांगतो, कारण जेव्हा जेव्हा आमचा हा कार्यक्रम होतो त्यानंतर सगळ्या तायांचे चेहरे आणि त्या चेहऱ्यावरती जे हसू असतो, तो आनंद असतो ना, तो आनंद आम्हाला ऊर्जा देणारा असतो, एक प्रेरणा देणारा असतो. कारण आम्ही जे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम सुरू केलाय तो उद्देश कुठेतरी पूर्ण होतोय याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की खेळण्यासाठी तुम्ही सगळ्या उत्सुक आहेत, कारण ह्यातलीच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्याआधी माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव आहे ममता तापडिया, म्हणजे सासरचं माहेरचं बांगड. अच्छा, आणि माहेर कुठलं मग? मी पुण्यात, माहेर पण पुण्यात आणि सासर पण पुण्यात. माहेर पण पुण्यात, सासर पण पुण्यात. व्हेरी गुड. लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. पण शाळेत होता नवरा. अच्छा, हा शाळेत होता. हा, ओके ओके ओके. पण मग हे कितवी पासून, म्हणजे तुम्ही एकत्रच पहिलीपासून एकत्रच होते? नाही नाही नाही, मी पहिली ते चौथी कॉर्पोरेशन शाळेत होते. अच्छा. मग पाचवी नंतर मी विमलाबाई गरवारेमध्ये गेले. अच्छा, मग तिथे होते भाऊजी? हा, तिथे होते, पण ते मला कधी दिसलेच नाही शाळेत. मग कधी दिसले तुम्हाला? काय माहिती नाही. लग्न झाल्यावर ते म्हणे मी पण गरवारेतला, तेव्हा कळलं की हे गरवारेत होते. अच्छा, असं आहे का? आपण काय करतात भाऊजी? ते आता कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत. वा, व्हेरी गुड. घर देत आहेत नुसती लोकांना. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण कसं आहे भाऊजींचा स्वभाव? आता जरा मऊ झालेत. लग्नाला 39 वर्ष झाल्यावर. आधी फारच, म्हणजे आता तो इंगा सगळा मी भरून काढते. आधी कसे होते? एकदम कणखर. एकदम कडक. आता मऊ झालेत. एकदम मऊ, म्हणजे आता काय, म्हणजे काही चालतच नाही त्यांचं. आता सगळं तुझंच चालतंय सगळं. कारण मी 12 वर्षाचं 2दा वनवास भोगले आणि आता मला रामराज्य आले. हे ना, ह्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत ना, हे फक्त माहेरीच बोललं जाऊ शकतं, अगदी बिनधास मन मोकळेपणाने. क्या बात आहे ताई. काय सांगशील तू माहेर बद्दल? माझी मैत्रीण होती खास, मंगल म्हणून. हा, आणि माझी मेड होती कांबली आमच्याकडे घासायला, तिचंही नाव मंगल. माझ्या भावाला अंघोळीला गेल्यावर खूप वेळ लागायचा आणि त्या काळी परिस्थिती अशी होती की काही म्हणजे ड्राय बाल्कनी वगैरे हा काही प्रकार नाही. बरोबर. आंघोळी तिथेच, भांडी तिथेच घासायची, धुणं तिथे, सगळं ते. त्यामुळे काय झालं, आई गेली होती बाहेर आणि तो गेला आंघोळीला. त्याला अर्धा पाऊण तासाशिवाय तो येत नाही. जेवढ्यात ती मंगल मेड आली कामवाली. ती म्हणे नेहमीची नाटकं आहे, मी काही तुमचं काम करणार आणि सोडून टाकणार तुमचं काम. मी म्हटलं आता काय करायचं, ही जर निघून गेली तर एवढी सगळी भांडी मला घासावी लागेल. मग मी काय केलं, हळूच दाराला टिकटिक केलं. तेवढ्यात जोरात ओरडला, कोण आहे? मी म्हटलं अरे मंगल आली. तर म्हणे हो का, हो का. आणि 5 मिनिटात टॉवेल गुंडाळून बाहेर आला आणि बघितलं आणि कुठे कुठे म्हटलं, नाही कांबाली मंगल आली. तरी जे जे धुतलं मग मला नंतर त्याला वाटलं होतं की त्याची मंगल आली. म्हणजे मैत्रीण, त्याची मैत्रीण. बरं, त्याची मैत्रीण आली असं सांगितलं तर तसंच टॉवेलवरती आला बाहेर. 5 मिनिटात. अर्धा तास लागते आंघोळीला, पण तो 5 मिनिटात आला. ही मुलं ना सगळी अशीच असतात. आणि लकीली आता त्याच्या बायकोचं खरी बायको त्याची, तिचं नाव मंगलच आहे. म्हणजे सगळं त्याच्या आयुष्यात मंगल चालू आहे. ओके, मीच मंगल होते तेव्हा त्याच्या. असं नाही बोलायचं ताई. आपण मंगलच आहोत, हे की नाही? पण ताई, जाता जाता तू काय सांगशील आई बाबांना? कधी काय सांगायचं राहून गेलं असेल?
कधी मनातलं कधी बोललं, आपण कधी बोललं नाही जात आपल्याकडनं. काय सांगशील तू आई बाबा? माझं वडिलांवर नव्हतं खूप प्रेम, पण माझं जे काय सर्वस्व होतं ती फक्त माझी आई होती. आणि खूप लवकर गेली ती. तिला ब्रेन ट्यूमर झालं. फक्त माझं टेन्शन घेऊन ती गेली. माझं सासरी ठीक होतं सुरुवातीला. तिला माझी खूप काळजी होती, त्यामुळे ती गेली लवकर. आणि मला अजूनही सारखी रुकरुक वाटते की ती माझ्यामुळे गेली. त्यामुळे मी परमेश्वराला सांगते की परत मला काही कुठला जन्म मिळेल की मला आई मिळू दे माझ्या आयुष्यामध्ये परत. ताई, मी समजू शकतो, कारण आपल्या आईबाबांच्या बद्दल आपल्या भावना ह्या खूप वेगळ्या असतात आणि ज्या पद्धतीने तू डोळे तुझे पाणवलेत ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोचत आहेत. पण मी नक्कीच मी सांगेन की आई जिथे कुठे असतील त्या नक्कीच खूप सुखात असतील आणि आनंदात असतील आज तुझ्याकडे बघून. ताई, खूप छान वाटलं. ताई, तू बसू शकते.